नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. उद्या आणि परवा 2 दिवस ठाण्याला कोर्स ठेवला आहे. कोर्सची चौकशी करण्यासाठी 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे, पण दोघांचं प्रमाण कमी आहे. 221 कोटी फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स 591 कोटी. काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाटा एलेक्सी, TCS, इरिडा, आनंद राठी, इरिडा नाही आनंद राठी, टाटा एलेक्सी आणि TCS सगळ्यांचे रिझल्ट काल संध्याकाळच्या व्हिडिओत दिले होते, ते तुम्ही रेफर करा. फक्त TCSच्या रिझल्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाकीच्या सगळीकडचा त्यांचा व्यवसाय चांगला आहे. भारतातला व्यवसायच कमजोर झाला आहे, कारण BSNLची ऑर्डर कॅन्सल झाली आहे. बँक ऑफ बरोडाने 0.05 म्हणजे 5 पैसे MCLR कमी केला. इरिडाची ॲसेट क्वालिटी खराब झाली आहे, कारण इरिडाच्या 1 युनिट बंद झालं आहे. त्यांचे NPA वाढले. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 247 कोटी प्रॉफिटही कमी झाला आहे आणि उत्पन्न म्हणजेच रेव्हेन्यू मात्र वाढला आहे. पण NPA वाढल्यामुळे रिझल्ट कमजोर दिसतो आहे, ॲसेट क्वालिटी खराब आहे. GTPL हाथवे प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. एम्फासिस MPHASIS एम्फासिसची सबसिडियरी AI फोकस AOKAH मध्ये $4 बिलियन गुंतवणूक त्यांनी करून 26% स्टेक घेतला आहे. जी एंटरटेनमेंटच्या शेअरहोल्डर्सनी वॉरंट इशूला आणि 2,237 कोटीच्या गुंतवणुकीला रिजेक्ट केला आहे. सेनोरस फार्मा हेविक्स ग्रुपमध्ये 2.97% स्टेक घेतला आहे. PC ज्वेलर 500 कोटी रुपये प्रेफरन्स शेअर्स आणि वॉरंट्समधून गोळा करणार आहे. PDS GSC लिंकमध्ये त्यांनी 60% स्टेक घेतला. हाँगकाँगच्या रेग्युलेटरी अथॉरिटीकडून त्यांना परवानगी मिळाली, त्यामुळे GSCL ही स्टेप डाऊन सबसिडियरी झाली. पॉप्युलर व्हेकल चेन्नईमध्ये ॲथर फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी LOI मिळालं. एजिस लॉजिस्टिक्स पिपावाव LPG क्रायोजेनिक टर्मिनल एजिस व्होपॅक टर्मिनलला 428 कोटीला ट्रान्स्फर करायला तयार झाले. टुरिझम फायनान्स ते स्प्लिट करणार आहेत. एका शेअरचे 5 शेअरमध्ये स्प्लिट होईल. बिर्ला कॉर्प राजस्थानमधल्या टोडास लाईमस्टोन ब्लॉक 2च्या मायनिंग लीजसाठी ते प्रिफर्ड बिडर ठरले. आयशर मोटर 2018साठी उज्जैन GST बॉडीकडून 168 कोटीची GST नोटीस त्यांना मिळाली. टाटा स्टील फॉरेन आर्म
ती स्टील होल्डिंगमध्ये 124.6 कोटी शेअर्स 1024 कोटी रुपयाला त्यांनी घेतले आहेत. HULमध्ये रोहित जावा यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रिया नायर यांची MD CEO म्हणून निवड झाली आहे. प्रिया नायर ही एक महिला MD CEO म्हणून आता HULमध्ये काम करेल. त्याचं वैशिष्ट्य असं की त्या तिथल्याच पहिल्या एम्प्लॉईसुद्धा आहेत. 1991मध्ये त्यांनी HULमध्ये जॉईन केलं. सध्या त्या ब्युटी विभागाच्या हेड होत्या आणि आता त्यांची नेमणूक MD CEO म्हणून 5 वर्षांसाठी झाली आहे. TCS मी तुम्हाला सांगितलंच की BSNLमुळे त्यांचा रिझल्ट कमजोर आला आहे. इंडिया बिझनेस खराब दिसतोय. बॉन्ड यील्ड 4.34, डॉलर इंडेक्स 97.54, तर क्रूड 68.85. क्रूड थोडंसं कमी झालं आहे, 70वरनं खाली आलं, एवढाच काय तो दिलासा. ट्रम्प साहेबांनी कॅनडावर 35% टॅरिफ लावला आहे. 1 ऑगस्टपासून हे टॅरिफ लागतील आणि रशियाच्या बाबतीत ते निराश आहेत. त्यामुळे या बाबतीत ते जाहीर निवेदन सोमवारी करतील. डेल्टा एअरलाईनने मात्र त्यांचा गायडन्स पुन्हा स्थिर केला. मागणी चांगली आहे असं सांगितलं. त्यामुळे डेल्टा एअरलाईनचा शेअर तेजीत होता आणि टेस्लाचाही शेअर तेजीत होता. तर कुठल्या शेअरकडे लक्ष द्यावं हे पाहूया. साधारणपणे मार्केट थोडंसं सुधारल्यानंतर कुठले शेअर वाढू शकतात हे पाहूया. सुरुवातीला तर TCS, टाटा एल्क्सी, इरिडा यांच्या रिझल्टमुळे हापका बसणार आहे. आनंद राठीचाच रिझल्ट फक्त त्याच्यामध्ये चांगला होता. आधी तेजीमधले बघूया. JSW एनर्जी, बलरामपूर चिनी, रामकृष्ण होल्डिंग, कंटेनर कॉर्पोरेशन, ओसवाल पंप, बजाज फिनसर्व, ग्लेनमार्क फार्मा, हुंडाई मोटर्स, JSW इन्फ्रा, मन्नापुरम, एजिस लॉजिस्टिक्स, युनायटेड स्पिरिट्स, NFL नॅशनल फर्टिलायझर, ज्युबिलंट फार्मोवा, बाळकृष्ण इंडस्ट्री, REC टुरिझम फायनान्स, ओरॅकल, MQR फार्मा, आनंद राठी, महिंद्रा लॉजिस्टिक्स आणि अंबर. तर मंदीमध्ये विप्रो, आरती इंडस्ट्री, TCS, टाटा एल्क्सी, अल्केम लॅब, D-Mart, बजाज ऑटो, इरिडा, झोमॅटो. कारण ॲमेझॉननी दिल्लीमध्ये 10 मिनिटात डिलिव्हरी दिली जाईल अशी सेवा सुरू केली आहे. त्याचा कॉम्पिटिशनचा परिणाम झोमॅटोवर होईल. HCL टेक, ग्रॅन्युअल्स, टायटन आणि इन्फोसिस हे सगळं मंदीत राहील. आज नॅशनल स्टॉक एक्सचेंज इलेक्ट्रिसिटी फ्युचर्स लॉन्च करणार आहे. आज सगळा गोंधळच आहे. सुरुवातीला तरी 500 पॉईंटच्या आसपास मार्केट मंदीत उघडेल आणि मग नंतर सावरत आहे का हे आपल्याला बघावं लागेल. जे बॉर्डर लाईनवर शेअर आहेत, मार्केट पडलं तर पडणार,
मार्केट सावरलं तर सावरणार, असे शेअर सावरू शकतील. तर बघावं लागेल काय होतं आहे ते. 9:15 वाजता कळेलच. नमस्ते.